मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, चला तर आज आपण यवतमाळ जिल्ह्याबद्दल माहिती बघणार आहोत. जे मला कमेंटमध्ये यवतमाळ जिल्हा टाका मॅम म्हणून टाकलं होतं. आणि असेच आपण एक एक जिल्ह्याची माहिती बघणार आहोत. तरी 7 जिल्ह्याची माहिती झाली असते. वर्धा, नागपूर, यवतमाळ, बुलढाणा, पुणे, नाशिक असे मी जिल्हे टाकलेले आहे. तुम्हाला आणखी कोणत्या जिल्ह्याची माहिती लागत असेल तर प्लीज कमेंटमध्ये टाका आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर आपण बघूया यवतमाळ जिल्हा. आज हे यवतमाळ जिल्ह्यावरचं लेक्चर आहे. A to Z माहिती मी टाकलेली आहे. चला तर यवतमाळ जिल्ह्यात तालुके किती आहेत? तर यवतमाळ जिल्ह्यात तालुके आहेत 16. मेन जिल्ह्याचं ठिकाण हे यवतमाळ आहे. पुसद, उमरखेड, महागाव, दिग्रस, दारव्हा, आर्णी, नेर, बाभुळगाव, कळंब, वणी, मारेगाव, घाटंजी, झरी जामणी, राळेगाव, केळापूर, त्यालेच पांढरकवडा असे म्हणतात. असे हे 16 तालुके आहेत यवतमाळ जिल्ह्यात. नेक्स्ट आहे क्षेत्रफळ किती आहे यवतमाळ जिल्ह्याचं? तर 13,584 चौरस किलोमीटर हे क्षेत्रफळ आहे यवतमाळ जिल्ह्याचं. नेक्स्ट आहे एकूण लोकसंख्या. तर लोकसंख्या आहे 27,75,457. लक्षात ठेवा. आणि पुरुष महिला प्रमाण किती? 1000 पुरुषांमागे स्त्रियांचे प्रमाण आहे 947. 947 स्त्रियांचे प्रमाण आहे 1000 पुरुषांमागे. पुरुष महिला प्रमाण. नेक्स्ट आहे एकूण साक्षरता किती? तर एकूण साक्षरता आहे 80.7%. 80.7% एकूण साक्षरता. नेक्स्ट आहे प्रमुख नद्या कोणत्या इथल्या यवतमाळ जिल्ह्यातल्या? तर वर्धा, पैनगंगा, निर्गुंडा, पूस, वाघाडी, विदर्भा, अरुणावती, रामगंगा, बेबडा, खुनी ह्या इथल्या प्रमुख नद्या आहे. तर नद्या लक्षात ठेवा. धरणे कोणते? तर पैनगंगा नदीवर इसापूर धरण आहे. इसापूर धरण हे पण लक्षात ठेवा. आणि प्रमुख पिके कोणते? तर कापूस आणि ज्वारी, गहू, भात, हरभरा, भुईमूग, ऊस, पानवेल आणि संत्रा हे येथील प्रमुख पिके आहेत. खनिजे कोणते आहे तिथे? तर चुनखडक आणि दगडी कोळसा ही महत्त्वाची खनिजे आहेत. जिल्ह्यातील महत्त्वाची ठिकाणे हे जे मी लेक्चर घेते ती 2 नोट्समधून घेतलेलं आहे मी. त्याच्यामुळे हे काही क्वेश्चन परत रिपीट होणार. त्याच्यामुळे तुम्ही नक्की बघा, कारण 2 नोट्समधला अभ्यास तुम्हाला करायला मिळेल. जिल्ह्यातील महत्त्वाची ठिकाणे आणि माहिती. तर यवतमाळ जिल्हा हा कापूस उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. तर कशासाठी प्रसिद्ध आहे? कापूस उत्पादनासाठी. यास पांढरे सोने पिकवणारा जिल्हा असेही म्हटलं जाते. तर पांढरे सोने पिकवणारा जिल्हा कोणता आहे? तर यवतमाळ हा जिल्हा आहे आणि कापूस उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. लक्षात ठेवा, महत्त्वाचा मुद्दा आहे, पॉईंट आहे हा. नेक्स्ट आहे यवतमाळ येथे शारदाश्रम ही इतिहास संशोधन संस्था, कृषी संशोधन केंद्र, कुक्कुट पैदास केंद्र आणि प्रसिद्ध केदारेश्वर मंदिर आहे. तर कोणतं मंदिर आहे? केदारेश्वर मंदिर आहे. आणि यवतमाळ येथे शारदाश्रम ही इतिहास संशोधन संस्था आहे. तर कोणती? शारदाश्रम. कृषी संशोधन केंद्र आहे आणि कुक्कुट पैदास केंद्र पण आहे. एवढे महत्त्वाचे पॉईंट हे लक्षात ठेवा. दूरदर्शन प्रक्षेपण केंद्र हे पुसद येथे आहे. तर दूरदर्शन प्रक्षेपण केंद्र पण आहे आणि ते कुठे आहे? तर पुसद येथे आहे. उनकेश्वर येथे गरम पाण्याचे झरे आहेत. तर गरम पाण्याचे झरे आहे तर कुठे येते? उनकेश्वर येथे. कापेश्वर येथे गंधक मिश्रित पाण्याचा झरा आहे. तर गंधक मिश्रित पाण्याचा झरा कुठे आहे? तर कापेश्वर येथे आहे. उनकेश्वर येथे काय आहे? तर गरम पाण्याचा झरा आहे. तर दोन्ही पॉईंट लक्षात ठेवा. कापेश्वर येथे गंधक मिश्रित पाण्याचा झरा आहे आणि उनकेश्वर येथे गरम पाण्याचे आहे. गरम पाणी आणि गंधक मिश्रित वेगवेगळे 2 क्वेश्चन आहेत. वाचताना व्यवस्थित लक्षात ठेवा. कापेश्वर आणि उनकेश्वर.
वन विभागाचे लाकूड संकलन व विक्री केंद्र उमरी येथे आहे. उमरी पण आहे इथे. तेथे काय आहे? वन विभागाचे लाकूड संकलन व विक्री केंद्र आहे, जे उमरी येथे आहे. नेक्स्ट घाटंजी येथे काय आहे? तर मोरोली महाराजांची यात्रा भरते. मोरोली महाराजांची यात्रा कुठे भरते? तर घाटंजी येथे भरते. तर कोणत्या महाराजांची भरते यात्रा? तर मोरोली महाराजांची यात्रा भरते. यवतमाळ जिल्ह्यात गोंड, पारधी, कोलाम, आंध या आदिवासी जमाती राहतात. तर कोणत्या आदिवासी जमाती राहतात? गोंड, पारधी, कोलाम, आंध या आदिवासी जमात राहतात. कळंब येथे चिंतामणी मंदिर आहे. तर कोणते मंदिर आहे? कळंब येथे. तर चिंतामणी मंदिर आहे कळंब येथे. कोणते मंदिर आहे? चिंतामणी. फरशी तयार करण्याचा कारखाना कुठे आहे? तर पाटण बोरी येथे आहे फरशी तयार करण्याचं. जे आपली फरशी असते ना घरात लावायची, ती फरशी बघा आता शहरात नाही लावत, शहरात स्टाईल लावते, पण गावाकडे फरशी आहे. तो कारखाना आहे पाटण बोरी येथे. फरशी तयार करण्याचा कारखाना पाटण बोरी येथे. नेर येथे बैलांचा बाजार भरतो. तर कुठे भरतो? बैलांचा बाजार. तर नेर येथे भरतो. नेर येथे भरतो. नेर येथे बैलांचा बाजार भरतो. मोरासाठी प्रसिद्ध अभयारण्य कोणते? टिपेश्वर व पैनगंगा यवतमाळ जिल्ह्यात आहे. मोरांसाठी प्रसिद्ध आहे. मोरासाठी प्रसिद्ध अभयारण्य कोणते आहे? तर यवतमाळ जिल्ह्यात टिपेश्वर व पैनगंगा. जिल्ह्यातून वाराणसी कन्याकुमारी हा राष्ट्रीय महामार्ग 7 क्रमांक जातो. तर जिल्ह्यातून कोणता महामार्ग क्रमांक जातो? 7 नंबरचा. आणि कुठून कुठपर्यंत? वाराणसी ते कन्याकुमारी. राष्ट्रीय महामार्ग हा जातो वाराणसी ते कन्याकुमारी आणि क्रमांक 7 मधून जातो. नेक्स्ट आहे खनिज संपत्ती. बघा मी 2 नोट्समधून घेत आहे, त्याच्यामुळे हे राहिलेले काही महत्त्वाचे क्वेश्चन आहे ते दुसऱ्या नोट्समधून पण मी कव्हर केले आहे. खनिज संपत्ती काय? चुनखडी, डोलोमाइट, दगडी कोळसा ही खनिज संपत्ती आहे. अभयारण्य आहे टिपेश्वर, पैनगंगा, किनवट हे अभयारण्य आहे. नेक्स्ट आहे विशेष माहिती. यवतमाळचे मूळ नाव येवती होते. तर मूळ नाव कोणते होते? तर येवती होते. हे गाव मुळातच माळावर वसलेले असल्यामुळे येवतीचा माळ म्हणून ओळखले जाते आणि तसेच त्याला नंतर यवतमाळ हे नाव पडले माळावर वसल्यामुळे. मूळचे नाव कोणते? तर येवती होते. नेक्स्ट आहे प्रमुख स्थळे काय? तर कळंब. कळंबचा चिंतामणी गणपती हे प्रसिद्ध आहे. केळापूर जगदंबा मंदिर प्रसिद्ध आहे. कळंबचे चिंतामणी गणपती कळंब चिंतामणी गणपती आणि केळापूरचं जगदंबा मंदिर प्रसिद्ध आहे. टिपेश्वर अभयारण्य प्रसिद्ध आहे. सहस्रकुंड धबधबा प्रसिद्ध आहे. वणी येथे रंगनाथ स्वामींची समाधी आहे. तर रंगनाथ स्वामींची समाधी कुठे आहे? तर वणी येथे आहे. किनवट अभयारण्य आहे. पैनगंगा अभयारण्य आहे. उनकेश्वर झरे आहे. उनकेश्वरचे आताच आपण डिटेलमध्ये बघितले झरे, गरम पाण्याचे आणि स्फुरद मिश्रित झरे. त्याच्यामुळे प्लीज व्यवस्थित लक्षात ठेवा. पैनगंगा अभयारण्य, उनकेश्वरचे झरे प्रमुख स्थळे प्रसिद्ध आहे. आदिवासी जमाती पारधी, परधान, आंध, गोंड, हलबा, कोलाम, बंजारा आधी पण बघितले, पण त्यातले काही सुटले होते ते याच्यात पूर्ण आले आहे. हे पण नवीन त्यात ॲड करा. पारधी, परधान, आंध, गोंड, हलबा, कोलाम, बंजारा हे आदिवासी जमाती आहे प्रमुख. धरणे. पैनगंगा नदीवर इसापूर धरण आहे. विदर्भा नदीवर कायर धरण आहे. तर पैनगंगा नदीवर कोणतं धरण आहे? इसापूर धरण आहे. आणि विदर्भा नदीवर कायर धरण आहे. अरुणावती नदीवर अरुणावती आणि पूस नदीवर पूस, खुनी नदीवर सायखेड. अरुणावती नदीवर अरुणावती हे काही पाठ करायचं. अरुणावती. पूस नदीवर पूस हे पण नाही. खुनीवर सायखेड. निर्गुंडा नदीवर नवरगाव. अडाण नदीवर गोकी, वाघाडी
नदीवर वाघाडी, ही पण वाघाडी बेबळा नदीवर बेबळा, ही पण पैनगंगा नदीवर इसापूर, आणि विदर्भा नदीवर कायर, सायखेड नदीवर निरगुंडा. हे प्रमुख धरणे आहे, कोणत्या नदीवरती आहे ते पण नीट दिलेलं आहे. व्यवस्थित वाचा आणि शांततेने वाचा, जेणेकरून तुमच्या लक्षात राहील. आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असतील त्यांनी, आणि मित्रांपर्यंत लाईक शेअर सबस्क्राईब करा, जेणेकरून त्यांना पण फायदा होईल शेअर करून तुम्ही. चला तर नेक्स्ट क्वेश्चन बघूया. तर धरणे लक्षात ठेवा. पैनगंगा नदीवर धरण आहे, विदर्भा नदीवर आहे, अरुणावती नदीवर आहे, पूस नदीवर आहे, खुनी नदीवर आहे, निरगुंडा नदीवर आहे, अडाण नदीवर आहे, वाघाडी नदीवर आहे, बेबळा नदीवर धरण आहे. लक्षात ठेवा बरोबर. हवामान कसे आहे तर इथले हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामान कसे आहे तर यवतमाळ जिल्ह्याचे उष्ण आणि कोरडे आहे. प्रमुख शेतकी उत्पादने कोणती आहेत इथली तर मुख्य पीक आहे ज्वारी आणि कापूस, हे मुख्य पीक आहे. गहू, ऊस, डाळी, गडताचे धान्य, आंबा, संत्री, केळी, विड्याची पाने, हे प्रमुख शेतकी उत्पादने अशी घेतली जातात इथे. तर ज्वारी आणि कापूस, मेन कापूसच आहे मुख्य पीक. खनिजे कोणते तर चुनखडी, दगडी कोळसा व बांधकामासाठी लागणारा दगड, चुनखडी आणि दगडी कोळसा प्रमुख शेतकी उत्पादने घेतलंय आपण आताच. नेक्स्ट आहे नद्या. वर्धा, पैनगंगा, बेबळा, निरगुंडा, अरुणावती, अडाण, वाघाडी, खुनी, विदर्भ, रामगंगा, पूस ह्या प्रमुख नद्या आहे. संगमस्थळे पैनगंगा व पूस नदी, हिवरा, पैनगंगा व पूस नदी यांचा संगम होतो. हिवरा येथे पैनगंगा व पूस नदी, हिवरा येथे संगम होतो. पैनगंगा व वर्धा नदीचा संगम होतो जुगद येथे. रामगंगा व वर्धा नदीचा संगम होतो रामतीर्थ येथे. वर्धा व बेबळा नदी यांचा संगम होतो नंदे सावंगी येथे. त्याच्यामुळे संगमस्थळे लक्षात ठेवा. इथे 2 नद्या मिळून त्यांचा संगम होतोय, ते गाव दिलेलं आहे, ते ठिकाण दिलेलं आहे. तर पैनगंगा व पूस नदी हिवरा येथे, पैनगंगा व वर्धा नदी जुगद येथे, रामगंगा व वर्धा नदी रामतीर्थ येथे. रामतीर्थ येथे कोणत्या नदीचा संगम होतो तर रामगंगा व वर्धा नदीचा. हिवरा येथे कोणत्या नदीचा संगम होतो तर पैनगंगा व पूस नदीचा. आणि जुगद येथे कोणता होतो तर पैनगंगा व वर्धा नदीचा संगम होतो. आणि नंदे सावंगी येथे कोणत्या नदीचा संगम होतो वर्धा व बेबळा या नदीचा संगम होतो. त्याच्यामुळे संगमस्थळे लक्षात ठेवा. तर भौगोलिक स्थळ यवतमाळ जिल्हा हा वर्धा, पैनगंगा, वैनगंगा खोऱ्याच्या दक्षिण पश्चिम भागात वसलेला आहे. भौगोलिकदृष्ट्या जिल्ह्याचे स्थान आहे 19.26 व 24.42 उत्तर अक्षांश मध्ये आणि 77.18 व 79.9 पूर्व रेखांश मध्ये मोडतो. तर हे लक्षात ठेवा. स्थान पूर्व रेखांश मध्ये मोडतो. उत्तरेकडून अमरावती व वर्धा जिल्हा आहे. तर उत्तरेकडे कोणता जिल्हा आहे अमरावती व वर्धा जिल्हा यवतमाळ जिल्ह्याच्या पूर्वेकडे चंद्रपूर जिल्हा आहे. तर पूर्वेकडे कोणता जिल्हा आहे चंद्रपूर जिल्हा आहे. दक्षिणेकडे नांदेड जिल्हा आहे. दक्षिणेकडे कोणता जिल्हा आहे तर नांदेड जिल्हा आहे. नांदेड जिल्हा व तेलंगणा राज्य आहे दक्षिणेकडे यवतमाळ जिल्ह्याच्या. नेक्स्ट असून पश्चिमेला वाशिम व हिंगोली जिल्हे लागून आहेत. पश्चिमेला कोणते जिल्हे लागून आहे वाशिम व हिंगोली जिल्हे. तरी जिल्ह्याचे स्थान लक्षात ठेवा. यवतमाळ जिल्ह्याच्या कोणत्या दिशेला कोणता जिल्हा आहे किंवा कोणतं राज्य आहे असे क्वेश्चन येतात. त्याच्यासाठी अत्यंत आवश्यक आहे हा पॉईंट. तर उत्तरेकडे कोणते जिल्हे तर अमरावती व वर्धा जिल्हा हे उत्तरेकडे आहे. पूर्वेकडे कोणता आहे तर चंद्रपूर जिल्हा आहे. दक्षिणेकडे नांदेड जिल्हा व तेलंगणा राज्य आहे. तर तेलंगणा राज्य कोणत्या दिशेला आहे तर दक्षिणेकडे आहे आणि नांदेड जिल्हा पण आहे.
आणि पश्चिमेला वाशिम जिल्हा व हिंगोली जिल्हा लागून आहेत. लक्षात ठेवा जिल्ह्याचे स्थान. नेक्स्ट आहे क्षेत्रफळ. जिल्ह्याचे क्षेत्रफळ 13,582 चौरस किलोमीटर, राज्याच्या 4.41% असून 20,77,144 राज्याच्या 2.63% एवढी लोकसंख्या आहे. तर किती लोकसंख्या आहे राज्याच्या? 2.63% एवढी लोकसंख्या आहे राज्याच्या. क्षेत्रफळ किती आहे? 13,582. राज्याच्या किती आहे क्षेत्रफळ? महाराष्ट्र राज्याच्या 4.41% आणि लोकसंख्या 20,77,144 आणि राज्याच्या 2.63% एवढी लोकसंख्या आहे. लोकसंख्येची घनता किती आहे? यवतमाळ जिल्ह्याच्या 153 व्यक्ती प्रति चौरस किलोमीटर एवढी आहे. तर किती आहे? 153 प्रति व्यक्ती चौरस किलोमीटर एवढी आहे. राज्याच्या एकूण 35 जिल्ह्यांपैकी यवतमाळ जिल्ह्याचा क्षेत्रफळाच्या बाबतीत 6वा. एकूण जिल्ह्याच्या क्षेत्रफळाच्या बाबतीत 6वा क्रमांक आहे. तर लोकसंख्येच्या बाबतीत 19वा क्रमांक आहे. तर लोकसंख्येच्या बाबतीत कितवा क्रमांक लागतो? 19वा. लक्षात ठेवा. मेन पॉईंट आहे सीमारेषा. सीमारेषा बघा. जिल्ह्याची उत्तर ते दक्षिण सर्वदूर लांबी ही 193 किलोमीटर आहे. तर किती आहे? 193 किलोमीटर आहे. उत्तर ते दक्षिण लांबी 193 किलोमीटर आहे. जास्तीत जास्त रुंदी उत्तर ते दक्षिण 161 किलोमीटर आहे. जिल्हा हा बेरारचा दक्षिण पूर्व एकास 4 भाग व्याप्त असून पश्चिमेला वाशिम व हिंगोली जिल्हे लागून आहेत. पश्चिमेला वाशिम व हिंगोली जिल्हे लागून आहे. आताच आपण वरती बघितलं. उत्तरेला अमरावती जिल्हा आहे. पूर्वेला वर्धा नदी ही सीमारेषा म्हणून ओळखली जाते. तर कोणती नदी ही सीमारेषा म्हणून ओळखली जाते पूर्वेला? तर वर्धा नदी ही सीमारेषा म्हणून ओळखली जाते. त्याच दिशेला मध्य परगण्याचे वर्धा व चंद्रपूर जिल्हे लागून आहे. तर वर्धा व चंद्रपूर जिल्हे हे लागून आहे त्याच दिशेला. तर पूर्वेला आहे. नेक्स्ट दक्षिणेकडे नांदेड जिल्हा व तेलंगणा राज्य आहे. तर दक्षिणेकडे नांदेड जिल्हा व तेलंगणा राज्य आहे. मोठमोठे वडणे घेऊन वाहणारी पैनगंगा नदी जिल्ह्यासाठी संपूर्ण दक्षिण सीमारेषा तयार करते. पैनगंगा नदी हे दक्षिण सीमारेषा तयार करते. शेवटी दक्षिण पूर्व टोकाशी वर्धा नदीला जाऊन मिळते. दक्षिण पूर्व टोकाशी वर्धा नदीला जाऊन मिळते. तर कोणत्या? दक्षिण पूर्व टोकाशी. तर नेक्स्ट आहे क्षेत्र किती आहे? 13,582 किलोमीटर प्रतीचा वर्ग एवढे क्षेत्र आहे. मुख्यालय यवतमाळ आहे. राज्य महाराष्ट्र. विभागाचे नाव अमरावती विभागात येते. यवतमाळ जिल्हा. विद्यापीठ कोणते आहे तिथं? तर श्री वसंतराव नाईक गव्हर्नमेंट मेडिकल हॉस्पिटल यवतमाळ ही विद्यापीठ आहे. कोणते विद्यापीठ आहे? वसंतराव नाईक गव्हर्नमेंट मेडिकल हॉस्पिटल यवतमाळ. आणि विभागाचे नाव कोणते येते? तर कोणत्या विभागात येते यवतमाळ जिल्हा हा? तर अमरावती विभागात येते. राज्य महाराष्ट्र. लक्षात ठेवा. तर लेक्चर संपलं आहे आपलं. तर भेटूया पुढील लेक्चरमध्ये. ते आपण कोणत्या पण तुम्ही म्हणाल त्या जिल्ह्याचं मी लेक्चर टाकेल. तुम्ही प्लीज कमेंटमध्ये टाका तुम्हाला कोणत्या जिल्ह्याचं लेक्चर पाहिजे, तुम्ही कोणत्या जिल्ह्याचा फॉर्म भरला आहे. चला तर भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. तुम्हाला माझे लेक्चर कशा वाटतात ते प्लीज कमेंटमध्ये टाका, जेणेकरून मलाही माहिती होईल माझे लेक्चर तुम्हाला आवडते की नाही आणि तुम्हाला काय सुधार पाहिजे, कशावर आणखी लेक्चर पाहिजे हे पण टाका. चला तर भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा.